आपल्याकडून ते प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे घेत आहेत, एसआयचे पैसे घेत आहेत, किमान वेतनाप्रमाणे पैसे देतो म्हणून आपल्याला प्रॉमिस करतायत आणि ते प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरत नाहीत, ईएसआय भरत नाहीत आणि हा सगळा फ्रॉड चाललाय आणि वर्षानुवर्ष चाललेला आहे. त्याला अंकुश बसवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केलेत, त्याबद्दल पण मी आपलं मनापासून धन्यवाद करतो की थोडासा बदल आपण करून त्या सिस्टमला तडा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु माझी अपेक्षा, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा, सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, त्यामुळे आम्ही विधान भवनाच्या उपाध्यक्षांच्या बैठक लावली. 2.5 महिन्यापूर्वी आपण ऑनलाईन होता, आपली तब्येत ठीक नसल्यामुळे आपण ऑनलाईन आला. त्यावेळेस देखील आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड भरले जात नाही. सबको टाइपिंग ही नहीं आती तो फिर काम ही नहीं है ना. अभी काय काम आहे तुझं? काहीच नाही. मस्त फक्त तुला पाणी द्यायचं, मला पाणी द्यायचं. पहिले ॲटलीस्ट बाहुबली थे फाइल उठा के लेके आते ना, अब वो फाइल सब बंद हो गई. आता ज्या क्वालिफिकेशन आणि आता एकही कामगार गैरवर्तणूक केलं, लोकांशी उद्धट बोललं, काही पैसे घेण्यामध्ये अडकला, वो उसमें निकालते. तो इसलिए काल आम्ही वारंवार सांगितलं त्याला काहीतरी हडबल होतं, काही माहिती नाही. त्यांनी खरं तर तो पगार 27,000 द्यायला पाहिजे. आपलं मी कौतुक करतो की आपण आल्यानंतर किमान ते पगार आता 13,000वर तरी आलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आजही 3 महिने पगार या लोकांना नाही. आता या लोकांनी कायदेशीर मार्गाने आपल्याला न्याय मिळावा म्हणून इंडस्ट्रियल कोर्टमध्ये लेबर कमिशनर मार्फत केस दाखल केली की आम्ही सेवेत कायम आम्हाला करावा आणि कायम कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पगार मिळावा. आता हा फंडामेंटल राईट आहे कायदेशीर मार्गाने जाण्याचा, तर ते का गेले म्हणून आपल्याला त्यावेळेस काहीच कल्पना नव्हती जेव्हा आपण आलात. परंतु काही ठेकेदारांनी आपल्याला अशी नावं दिली की जी नावं संघटित होऊन उद्याच्याला आपल्यापर्यंत कामगारांची काय गाराणी आहे ती सांगतील, त्यांची नावं दिली आणि त्याच लोकांना 250 लोकांना कामावून काढून टाकलं. आज ज्या कर्मचाऱ्यांच्या केसेस इंडस्ट्रियल कोर्टासमोर प्रलंबित आहेत, अशा कर्मचाऱ्यांना सेक्शन 33 नुसार कामावून काढता येत नाही. लेबर कमिशनरनं पत्र दिलं, आपण निर्देश दिले मध्यंतरी ठेकेदारांना की या लोकांना ज्यांना ज्यांना समावेश करता येतील त्यांना घ्या. परंतु अद्यापर्यंत 250 ज्या ठिकाणी कायमस्वरूपी काम आहे, परमनंट स्वरूपाचं काम आहे, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट लेबर अँड रेग्युलेशन ऍक्ट हे सांगतो की तुम्हाला कंत्राटी कामगार लावता येत. आपल्याकडे डॉक्टर पासून वैद्यकीय अधिकारी, इंजिनियर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी वास्तविक ह्या सगळ्या पोस्ट ह्या संविधानानुसार आरक्षणातून आलेल्या आहेत. या पदांवरती कंत्राटी पद्धत ही आपण आल्यावर लागलेली नाही, आपल्या अगोदर पासून चालू आहे ही प्रथा. आणि विशेष म्हणजे परवाना सुद्धा घेतलेला नव्हता कंत्राटी कामगार लावण्यासाठी, जो घ्यावा लागतो. आणि असा मनमानी कारभार हे आपण येण्याच्या अगोदरपासून चालू होता. यात आम्ही पूर्णतः आपल्याला कुठेही दोषी धरत नाही. पण आपण आल्यानंतर जे काही पगार खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं वेतन 27,000 आहे. जे नियुक्त केलेले पूर्वश्रमी पासूनचे जे कंत्राटदार आहेत ते 8 आणि 9,000 पगार द्यायचे. ते मजबूत पाहिजे की 3 महिने जरी महापालिके पैसे नाही दिले, त्यांचा पगार वेळेवर टायमाला द्यायला पाहिजे. आम्ही खूप संधी दिली की बाबा तुम्ही सुधरा. बनसोडे साहेब मीटिंग घेतल्यानंतर त्याला ही शोकॉज नोटीस दिली. आणि त्यानंतर त्याला दाखवा, आम्हाला वाटलं बाबा एक कंत्राटदार आहे आणि त्याला नोटीस दिली. आणि त्याला नोटीस दिल्यानंतर हायकोर्टात गेलं. आणि या दरम्यान तुम्ही तुमचे अभ्यास या विषयामध्ये भरपूर आहे, महाराष्ट्रभर फिरताय आणि तुम्ही सांगितल्यानंतर आमची ज्या काय त्रुट्या उणीवा आहे
आम्ही नवीन टेंडरच काय, आणि नवीन टेंडर मध्ये काय केलं, आम्ही सॅलरी मेन्शन नाही केली, आम्ही कमिशन मेन्शन, कमिशन पण अशी मेन्शन केली की 3.85% खाली भरताच येत नाही. त्यांनी 0 भरला आणि याच्याकडून पैसे घेणार. करेक्ट, असंच आहे. आणि तुम्ही सांगितलं होतं पिंपरी चिंचवडची कमिशनर शेखरला मी बोललो, त्यांनी मला पाठवलं जे काय सरकारची स्किल्ड, सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड या अनुषंगाने आम्ही कॅटेगरी ठरवू आणि त्या कॅटेगरीमध्ये जे काही बसणार आहे की त्याप्रमाणे त्यांना देऊ. त्याप्रमाणे त्यांना किती पैसे, 30,000 आहे, 27,000 आहे, वो देंगे. करेक्ट. आणि त्याचा वर कमिशन आपण 3.85 बरोबर आहे. आणि तो सुद्धा कसे आहे. नमस्कार आणि परत एकदा आपल्या शहरामध्ये स्वागत. आता योगायोग आहे, योगायोग आहे स्थापनेच्या पहिल्या दिवसामध्ये एखादा चांगला निर्णय घेतला पाहिजे, कारण वारंवार त्या कामगारांना त्रास देणारे कंत्राटदार आहे ते आम्ही त्याला तुर्तास काढत आहे. वा वा, आणि कालचं आज पेपरमध्ये सुद्धा तुम्ही बातमी असते. आणि मी यापूर्वी पण आता आमच्याकडे बाय स्त्रोताद्वारे नेमणूक झालेला कामगार 3 एजन्सीज आहेत, एक गॅलेक्सी, अशोका आणि महाराष्ट्र. गॅलेक्सी आणि अशोका एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांचं काही त्यांचं PF, PSI भरलं जात नाही, हे महाराष्ट्र. बरोबर. आणि मी आल्यानंतर आपल्यासोबत चर्चा झाल्यानंतर आपण कामगारांना एक ऑप्शन दिला, तू कंत्राटदार ठरू शकतो. तुला जर हा कंत्राटदार पैसे देत नसेल, वेळेवर देत नसेल, वेळेवर तुझे PF भरत नसेल, ते सर्व अनाडी लोक, त्यांना काही माहिती नाही PF, PSI. त्यांना सांगितलं जर तुम्हाला वेळेवर पगार देत, त्यांना अशी वाटतो, भीती वाटतो की तक्रार केलं की काढून टाकतात, मारायला काढून टाकतात. आमची आदेश आहे, तेच आहे सर, आमची आदेश आहे एक आपण परिपत्रक काढले, कुठलाही कंत्राटी कामगारांना आयुक्तांच्या आदेशाशिवाय काढण्यात येत नाही आणि हे कंत्राटदार काढू शकत नाही. आणि दुसरा एक ऑप्शन दिला होता, जर तुम्ही कामगार, जर हे कंत्राटदार वारंवार सांगून पगार वेळेवर देत नसेल, तुम्ही यांना बदलू शकता. बरोबर. ज्यांनी बदलले, ज्यांनी बदलले, काही लोकांनी बदलून अशोका एंटरप्राइजेस कडे गेल्या, काही गॅलेक्सी मध्ये गेल्या. त्यांना जरी बघा, आपण कॉर्पोरेशन आहे, तुम्ही पण काम केलं भरपूर ठिकाणी, आम्ही पेमेंट जे आहेत आमची काय 1 वर्ष पण थकू शकते, 6 महिने पण थकू शकते. आणि बरेच वेळा कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा थोडा याला थांबवा, त्याला थांबवा, कंत्राटदाराला थांबवलं तर शेवटी कामगारांवर नुकसान. म्हणून या नवीन कंत्राटीमध्ये आपण हे केलं की जर 3 महिन्यानंतर जर मी पेमेंट देऊ शकलो नाही, कंत्राटदारांना बँक रेट, ज्या लोनच्या बँक रेट प्रमाणे त्याला व्याज पण देण्याची तरतूद ठेवली. त्याचं डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जावा आणि ते अभ्यास करून प्रत्येक महापालिकेमध्ये राबवावं. आणि त्याच्यामध्ये अजून काही सुझाव असतील तर सांगा. आणि 21,000 नंतर ESIC भरला जात आणि आम्ही मॅन्डेटरी केली, मिनिमम वेजेस प्लस 1,000 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांना टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स घ्यावाच लागणार आहे. हे तर पैसे दिलं संपून टाकणार. किती लोकांचा इन्शुरन्स आहे, हात वर करा, एकही टर्म इन्शुरन्स नाही. आता आम्ही जबरदस्ती करतो, कारण उद्या मेला या ड्रेनेज चॅम्बर मध्ये उतरत नाही, परंतु काही ठिकाणी उतरलं, कंत्राटदाराने सांगितलं, कोणी सांगितलं, उतरलं, मेलं, काय देतो. त्यामुळे 1,000 रुपये प्रति महिना एक्स्ट्रा हे आपण टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स मॅन्डेटरी करणारा पहिला महापालिका. आणि त्याचं तुम्ही कागद घेऊन जावा, अभ्यास करा. आणि मग ह्या नवीन टेंडर काढला असताना ह्या जे कंत्राटदार आहे हे सर्व सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले. सुप्रीम कोर्ट मध्ये आता
परवाच ते डिसमिस झालं, बरोबर आहे, डिसमिस झालं. आता हे नवीन कॉन्ट्रॅक्ट आम्ही कुठलाही असं प्रॉपरायटरशिप हे नाही, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी यांनाच, आणि जोपर्यंत पेमेंट अदायगी केलं जाणार. आता आम्ही चक्रामध्ये अडकत होतो. काल आम्ही ते चक्रातून बाहेर आलो. चक्र काय होतं की कंत्राटदारांना आम्ही पेमेंट द्यायचो आणि कंत्राटदार यांना पेमेंट आम्ही 25,000 दिलं तर यांना 13,000 12,000. आपण यापूर्वी बसलो होतं, पहिला किती होता 8,000 13,000 असे. आता काही वाढलं. आता कालच्या निर्णय नंतर आम्ही 2 दुसरे कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं. एक तर म्हणजे यांनाही सांगितलं तुम्ही यांना आता नोटीस, कालची नोटीस काय आहे साहेबांना द्या. त्यामध्ये आम्ही सांगितलं की तुम्ही 3 दिवसाच्या आत यांचा PF ESIC त्यांचं थकीत वेतन आणि जे काही तुम्ही पैसे घेतला असेल परमनंट करतो हे करतो म्हणून त्या सर्व पेमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुझं कंत्राट रद्द. आणि त्यामध्ये हे आदेश पण केलं. कंत्राटदार रद्द म्हणजे या कंत्राटदारांनी जोडून त्यांना कंत्राटदारांना वाटलं माझे गेलं तर हे सर्व कर्मचारी माझ्या भूखंडावर येऊन बसणार. परंतु आम्ही यांना संरक्षण करण्याकरिता आम्ही सांगितलं जे काय माझ्या महापालिकेमध्ये कामगार आहेत त्यांना दुसऱ्या एजन्सीकडे ते वळवा. म्हणजे सर्व त्याच्यामध्ये ड्रेनेज लेबर माली वगैरे वगैरे सर्व दुसरे गॅलेक्सी किंवा अशोका ते त्यांना सांगितलं की तुम्ही किती पैसे देतो, आम्ही तुम्हाला एवढा पैसे देऊ राहिले. हे कॉन्ट्रॅक्ट जुने कॉन्ट्रॅक्ट आहे. आता 10 दिवसामध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ते मिनिमम वेजेस प्रमाणेच होणार आहे आणि सर्व निकषाप्रमाणे होणार आहे. आणि आमची ऐपत असते. आता मी महापालिका म्हणजे काय नोकऱ्या द्यायच्या म्हणून काय जे वाटेल त्याला नोकरी मी देऊ शकणार. माझ्या ऐपत बघावं लागेल की बाबा माझे गरजा बघावं की मी 5 करोड आहे 10 करोड आहे एवढ्या बजेटमध्ये. सर आज काय बोलणार सर, आज आपली कमिशनरची आज बैठक झालेली आहे आणि त्यांनी काय आश्वासन दिले म्हणजे आपण जास्त उत्साही दिसता म्हणजे काय सर? सर्वप्रथम आजची बैठक जी झाली त्या जी श्रीकांत साहेब आयुक्त यांच्या समेत गेली 2.5 वर्षात कामगार आणि प्रशासन आणि युनियन या पद्धतीने पहिल्यांदाच बैठक झाली. या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की किमान वेतन देखील छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना दिलं जात नाही. 2017 पासून वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत हे कामगार लावलेले आहेत. मी आयुक्तांना हेच सांगितलं, डॉक्टर, इंजिनियर, सफाई कर्मचारी, गार्डनचे कर्मचारी, त्याचप्रमाणे टेक्निकल कर्मचारी, टंकलेखक असतील, कॉम्प्युटर ऑपरेटर असतील, ह्या सगळ्या कर्मचारी, फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, गार्डनिंगचे कर्मचारी असतील, हे महापालिकेच्या मुख्य प्रवाहातील मुख्य विभागातले कर्मचारी आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर यांना कायदेशीर लावताच येत नाही. अनेक वेळा लेबर कमिशनरना यांना या महापालिकेला पत्र पाठवलेली आहेत. परंतु थेट पगार जर खात्यावरती लोकांच्या गेले तर कंत्राटदार काही लोक जे पोचले जातात त्यांना ते पोचलं जाता येणार नाही. वास्तविक जे कॉन्ट्रॅक्ट ॲब्युलेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट असं सांगतो सेक्शन 10 खाली की कायमस्वरूपी कामात तुम्हाला कंत्राटी कामगार लावता येत नाही. या कर्मचाऱ्यांना 240च्या वर झालेले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं म्हणून औद्योगिक न्यायालयामध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं केस दाखल केलेली आहे. आज त्याला जवळजवळ 1-1.5 वर्ष आता ती बोर्डवर आलेली आहे. त्याला ती बोर्डवर येऊ नये म्हणून महापालिकेनं औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील अपील केलेलं आहे. आज तिथं स्टे घेतलाय म्हणजे न्यायालयात सुद्धा भांडायचं नाही. हे कर्मचारी न्यायालयात का गेले म्हणून कंत्राटदाराच्या सांगण्यावरनं 250 कर्मचारी कामावून काढून टाकले वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. अरे जे 2017 पासून काम करतायत त्या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही न्याय देत नसाल
आणि सगळ्यात वाईट गोष्ट 3-3 म्हणजे पगार तर 27,000 आहे, कॉन्ट्रॅक्टर देतो 12-13,000, तो प्रॉव्हिडंट फंड भरत नाही, ESI भरत नाही. त्यांनी जर ते भरले नाही तर त्याची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून कमिशनरवर येते. परंतु त्या ठिकाणी कमिशनरने आता सांगितलं 3 महिने पगार नाही, 4 महिने पगार नाही. तर त्यांनी सांगितलं ते धक्कादायक आहे. ते म्हणतात त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जाऊन बसा, त्याच्या ऑफिसला जाऊन बसा. हे दुर्दैव आहे. खरं तर संविधानानुसार आज या लोकांना आरक्षण आहे नोकरीमध्ये. हे मोठं उदाहरण आहे. जातीय ज्या संघटना भांडतायत ना, बोंबलतायत अख्ख्या महाराष्ट्रावर की आरक्षण द्या, आरक्षण द्या. त्यांना मी म्हणेन महापालिका ज्या औरंगाबाद मराठवाड्यातनं आंदोलन उभं राहिलंय जातीयतेचं, त्याच महापालिकेमध्ये जवळजवळ 3,000 परमनंट नोकऱ्या आहेत आणि त्या आरक्षित आहेत. SC, NT, OBC सर्व समाजासाठी. त्या आरक्षणाच्या जागेवर कंत्राटी कामगार भरलेत. तुम्ही कशा पद्धतीची आंदोलन करताय आणि कुणासाठी आरक्षण घेताय? ठेकेदारीवर सगळं चालू आहे. आरक्षण मिळवून तरी काय करणार आहे? हा एक प्रकारे महाराष्ट्र शासन, महापालिका आणि हे जे काही तथाकथित पुढारी आहेत हे कुठेतरी फसवणूक करतायत का समाजाची? हा त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. श्रमिकांनी, शेतकऱ्यांनी, मजुरांनी. आणि आज देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, हे सर्व समाजविमुख काम करावं, लोकांपर्यंत विकास गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु दुर्दैवानं प्रशासनातून ज्या पद्धतीनं सहकार्य मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आज खरं तर कायद्याप्रमाणे महापालिका चालावी यासाठी प्रशासकाची आणि आयुक्ताची नियुक्ती असते. आज जी श्रीकांत यांनी आमच्या तोंडाला त्या ठिकाणी सरळ सरळ बोळे फिरवलेले आहेत. काही दिलं नाही आम्हाला. 250 पोरं बाहेर आहेत. काय दिलं? आत्ता घेतो नाही, गरज लागेल तसं देत. म्हणजे तुम्ही मालक आहे का प्रशासक आहात? आता भूमिका आम्ही कंत्राटदार ठेवू शकत नाही महापालिकेमध्ये. हेच बोगस आणि श्याम बेकायदेशीर कंत्राटदार आहे असं आमचं म्हणणं आहे. कंत्राटदारच बोगस आहे. राम्या गेला आणि गोम्या आला, गोम्या गेला आणि स्वामी आला. चोरच ना. त्यांना अधिकार आहेत का इथं ठेवायचे? तुम्ही ठेवता कसे कंत्राटदार? हे महापालिकेचे सगळे कर्मचारी पाहिजेत. खरं तर बेकायदेशीर बोगस कॉन्ट्रॅक्टरच्या ठेक्यावर ठेवायचे, त्यांना कमिशन मिळवून द्यायची, सगळ्यांची पोटं भरायची या पद्धतीने. आणि त्या पोरांनी युनियन केली म्हणून त्यांना कामावर काढून टाकायचं आणि त्याला प्रशासनानं त्यांच्या बाजूला तेव्हा उभं राहायचं. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. जी श्रीकांत साहेबांच्या बद्दल मला आदर आहे, त्यांनी बोलवलं, मिटिंग घेतली, पण त्या मिटिंग मध्ये मला जे फलश्रुत पाहिजे होतं, आज 250 पोरं 2 वर्ष घरी आहेत, संसार उद्ध्वस्त आहेत त्यांचे, त्यांना तुम्ही कामावर घेऊ शकत नाही. 3 महिने पगार नाहीयेत. हा फेल्युअर जी श्रीकांतचा आहे, लक्षात घ्या. मिटिंग घेतली, आमच्याशी गोड बोलले म्हणजे नाही, त्यांच्याबद्दल त्या पदाबद्दल आदर आहे. परंतु व्यक्तीनं ही संस्था माझ्या मालकीची आहे असं समजू नये. आणि ठेकेदार ज्या पद्धतीने वागतायत, तुमच्यात हिंमत आहे ना, फौजदारी दाखल करा ना. पैसे बुडवलेत लोकांचे. तुम्ही लोकांना सांगताय त्याच्या ऑफिसमध्ये जा म्हणून, त्याच्या घरी जा आणि तिथं पैसे मागा. म्हणजे तुम्ही तुमचा फेल्युअर, तुम्ही त्याला नियुक्त केलाय, त्याचे पगार वसूल करणं ही तुमची जबाबदारी आहे. थोडी जबाबदारी त्या ठिकाणी कामगारांची आहे. कामगारांना कामावर घेतलं नाही तर पुढचं पाऊल काय राहिलं तुमचं? काय करणार? महानगरपालिकेचा जो आकृतीबंध आहे त्याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? जर आकृतीबंधाप्रमाणे जर पोस्ट भरले नाही तर त्याला सरकार जबाबदार आहे, कोण जबाबदार? प्रशासनाची आकृतीबंधानुसार कर्मचारी भरणं हे क्रमप्राप्त आहे. महापालिका आयुक्तांची ती जबाबदारी आहे. आकृतीबंधानुसार त्यांनी फक्त प्रशासनाची मान्यता सरकारची घ्यायची असते, शासनाची. माझ्याकडे एवढ्या एवढ्या जागा खाली आहेत, परंतु त्यांनी आकृतीबंध हा नावापुरता दाखवलाय. सगळ्या जागा कंत्राटीमध्ये भरलेल्या आहेत. आकृतीबंधामध्ये काय एवढ्या जागा नाहीत, वसुली कर्मचारी नाहीत. तुम्ही वसुली कर्मचाऱ्यांना जबाबदार धरता की एवढी एवढी वसुली झाली नाही म्हणून तुम्हाला काढला. अहो, त्या कर्मचाऱ्यांना त्याच्यावर अधिकारी आहे, सुपरवायझर आहे. तो जर म्हणला ह्या घरातनं नको जाऊ, चल पुढे जा, त्याच्या पुढे जा, तर तो नाही करणार. तो बांधील थोडा महापालिकेला आहे, तो ठेकेदाराला बांधील आणि ठेकेदारांनी सांगितलं जा पुढे, तर गेला पुढं. नंतर ह्या लोकांना काढल्यानंतर महापालिकेने योजना काढली.
त्यांनी सांगितलं पैसे वाढले का, कसे वाढले, तर महापालिकेनं कर भरावा म्हणून सवलतीची योजना दिली म्हणून लोकांनी पैसे भरले. त्यामध्ये या कर्मचाऱ्यांचा दोष नाही. मी जी श्रीकांत सरांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन, साहेब आपल्याला शासनाच्या लेबर कमिशनरनं सांगितलं लोकांना कामावर घ्या, किमान वेतन द्या. जर कॉन्ट्रॅक्टदार देत नसेल तर जबाबदारी तुमची आहे. तुम्ही इथं फेल झालाय, आता कंत्राटदार फेल झालाय तर तुम्ही त्या ठिकाणी पैसे दिले पाहिजेत पगाराचे. ही वारंवार विनंती करतायत. ते काय म्हटले ते मला अतिशय दुःखद वाटलं. तुम्ही ठेकेदाराच्या ऑफिसवर जा, तुम्ही ठेकेदाराविरोधात फौजदारी दाखल करा ना. तुमच्यात हिंमत आहे ना. प्रशासनाचे अधिकार आहेत ते की तू पगार दिला नाही, लोकांचे बुडवलेत, पीएफ भरला नाही, ESI भरला नाही. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, जी श्रीकांत साहेबांनी आमची तळमळ काय आहे ती नक्की ऐकून घ्यावी. आता जे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत ती कर्मचाऱ्यांचं त्याच्यामध्ये कुठलंही हित नाही, समाधान नाही. फक्त त्यांनी ठेकेदारावर असेल काय असेल त्यांचं मला माहित नाही, मला काही गरज नाही. माझं तर म्हणणं सगळे ठेकेदार बाहेर काढा आणि प्रशासनाच्या मस्टरवर सगळ्या कर्मचाऱ्यांना घ्या आणि त्यांचं आयुष्य घडवा असं सांगेन. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।